आया शरण तिहारी प्रभु तार तार दो। काय वर्णन करून सांगावं। तो भक्त काय म्हणतोय पहा, बखान क्या करो मेरा खो के ढेर का, रोको मेरे का रोको तेरे का, बखान क्या करो मेरा खो के ढेर का, हो के देर का हो के देर का, लिपटी भभूत में है खजाना कुबेर का, खजाना कुबेर का ओ खजाना कुबेर का, लिपटी भभूत में है खजाना कुबेर का, खजाना कुबेर का खजाना कुबेर का। गंगाधर मुक्ति द्वार ओमकार तू, प्रभु ओमकार तू, आयो 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 शरण तिहारी प्रभु तार तार तू, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू। कैलाश की निवासी नमो बार बार हो, जय हो श्री कैलाश की निवासी बार बार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार दो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार दो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार दो। जय श्री राधे। त्यानंतर पहा वर्णन काय केले, क्या क्या नहीं दिया हम क्या प्रमाण दे, क्या क्या प्रमाण दे क्या क्या प्रमाण दे, बस गए थे लोग शंभु तेरे दान से, शंभु तेरे दान से शंभु तेरे दान से, किया जीवन दिया कितना उदार तू, कितना उदार तू, आयो 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 शरण तिहारी प्रभु तार तार दो, कैलाश के निवास नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार दो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार दो, आयो कैलाश के शरण निवासी नमो बार बार हो, कैलाश के निवासी नमो बार बार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार दो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार दो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार दो। कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू, भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया, मांगा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया, मांगा जिन्हें जो चाहा
वरदान दे दिया। बड़ा है तेरा दायरा, बड़ा दातार तू, बड़ा दातार तू। आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू, प्रभु तार तार तू, प्रभु तार तार तू। आजही आपण त्या ठिकाणी महाराज म्हणतो, भगवंतानी जी लावलेली अंगावरती विभूती आहे, जे काही भस्म आहे, त्यामध्ये कुबेराचा खजाना आहे असं वर्णन आले। आणि मग त्या ठिकाणी महाराज असं कुबेर चरित्र या ठिकाणी सांगितलं आणि सांगितल्यानंतर महाराज कुबेर चरित्र जो कोणी ऐकतो, ज्यानं कुबेर चरित्र ऐकलं महाराज, त्यांच्याकडे निधींचा राजा असणारा जो कुबेर आहे त्याची कृपा अखंड राहते, त्याबरोबर महादेवांची कृपा सुद्धा त्याच्यावर राहते, अशी या चरित्राची फलश्रुती सांगितलेली आहे। आणि आता मात्र आपल्याला ज्या हकीचं दर्शन करायचे, तो प्रसंग आपल्याला पाहायचा आहे। या ठिकाणी महाराज नारदजीनं ब्रह्मदेवांना प्रश्न केलाय, नारदजीनं या ठिकाणी प्रश्न केलाय की सती मातेनं आपल्या देहाचा का त्याग केला। त्यावेळेला कथा येते महाराज, ज्या वेळेला दक्ष प्रजापती झाला आणि झाल्यानंतर एका मोठ्या सभेचं आयोजन या दक्षानं केलेलं आहे। आता ज्या वेळेला यज्ञाचं सभेचं आयोजन केलं, सगळे देवी देवता आले, सगळे आले महाराज। आणि आल्यानंतर मात्र त्या सभेमध्ये जसं दक्षाने प्रवेश केला, दक्षानं प्रवेश केल्याबरोबर सगळे जण उठून उभा राहिले, सगळ्यांनी जय जयकार केला दक्षाच्या नावाचा, पण भगवान शिव परमात्मा मात्र खालीच बसलेले राहिले, ते काही उठले नाही। पण जशी महाराज भगवान शिव परमात्मा उठले नाही, माणसाचा एक स्वभाव असतो, ज्यांनी आपली स्तुती केली, ज्यांनी जय जयकार केला, ज्यांनी मानपान दिला, त्याच्याकडे लक्ष जात नाही माणसाचं, मग ज्यानं मानपान दिला नाही त्याच्याकडे लक्ष जातं। मग आज या ठिकाणी काय केलंय महाराज, दक्षानं पाहिलं भगवान शिव परमात्म्याला, आणि जसं भगवान शिव परमात्म्याला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी महाराज दक्ष म्हणायला लागला, अरे जो अगोदरच अशिव आहे त्याला या ठिकाणी सभेमध्ये कुणी बोलवलं म्हणे, ज्याला मानपान द्यायचं कळत नाही, जो स्मशानामध्ये राहतोय त्याला कुणी त्या ठिकाणी बोलावलं म्हणे, बसताय असा, याचं नाव शिव आहे पण हा मोठा अशिव आहे म्हणे। आणि मग मात्र महाराज भगवान शिवांचा अपमान केला। दक्षानं विचार केला, माझे पिताजी उठून उभा राहिले, माझे आजोबा म्हणजे भगवान विष्णू उठून उभा राहिले, पण माझा जावई काय माझी स्तुती करायला, माझा जय जयकार करायला, माझा आदर करायला उठून उभा राहिला नाही। भगवान शिवांना काय करायचं महाराज, ज्यांचं राहणं स्मशानामध्ये आहे ते कोणाला मानपान देत बसणार। सभेमधून ज्या वेळेला घरी गेले महाराज, सगळे गेले, पण गेल्यानंतर या दक्षाच्या मनामध्ये राग आहे। दक्षानं विचार केला, एक मोठ्या यज्ञाचं आयोजन करेल, सगळ्यांना बोलवेल, पण या भगवान शिवाला मात्र माझ्या यज्ञामध्ये मी स्थान देणार नाही। आणि मग मात्र या दक्षाने एक मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे। सगळ्या मोठ्या यज्ञाचं आयोजन केल्यानंतर सगळ्या देवी देवतांना बोलावलं महाराज। सगळ्या देवी देवतांना ज्या वेळेला बोलावलं, सगळे देवी देवता निघाले कुठं, दक्षाच्या यज्ञासाठी। आता निघाले खरे, पण भगवान शिवांना काय आमंत्रण दिलं नाही। भगवान शिव आपल्या साधनेमध्ये बसलेले आहेत, तपश्चर्येमध्ये बसलेले आहेत। ज्या वेळेला देवी देवता जायला लागले महाराज, देवी देवता मुद्दामून कैलासावर न जायला लागले। तुम्हाला माहिती, एखाद्याला जर आमंत्रण द्यायचं असेल ना, आपल्याला आमंत्रण नसावं, शेजारच्याला असावं, आणि त्याला माहिती असावं हिला आमंत्रण नाही लग्नाचं, ते मुद्दामून येतात, का ग बाई त्यांचं आमंत्रण तुला आलं नाही, मग आपण म्हणावं नाही ना, म्हणा आमच्या घरादारासहित सगळ्यांसहित आमंत्रण आलं, तुम्हालाच कसं आमंत्रण नाही। अहो तुम्ही तर घरातले माणसं, एक वेळ आम्हाला आमंत्रण नसतं तर चाललं असतं, पण तुम्हाला त्यांनी आमंत्रण द्यायला पाहिजे होतं। अशा बाया असतात की नाही, आमंत्रण नसतं की मुद्दाम येतात महाराज, का दाखवून दिला, तुला आमंत्रण नाही मला आमंत्रण आहे। मग हे काय इथंच चालतं का, तिथं पण चालतं देवांमध्ये। देवतांनी ठरवलं भगवान शिवांना आमंत्रण नाही ना, आपल्याला आमंत्रण आहे,
मग सगळे देवी देवता कैलासावरनं वाहन घेऊन निघाले महाराज. सती मातेचं लक्ष गेलं आणि सती मातेनं नंदी भगवंताला विचारलं, नंदीला विचारलं, का रे बाबा नंदी, हे जे सगळे चाललेत कुठं चाललेत म्हणे. नंदी भगवंताने सांगितलं, आई साहेब, तुमच्या पित्याच्या इथं मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या यज्ञाचं आयोजन केल्यामुळे सगळे त्या ठिकाणी गेले. सती माता विचार करते महाराज की एवढ्या मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं म्हणतायत आणि यज्ञ केल्यानंतर माझ्या पित्यानं मला त्या ठिकाणी आमंत्रण दिलं नाही. विचार करते सती. सती माता विचार करते, म्हणते बाबा ठीक आहे म्हणे, माझ्याच पित्याचं घर आहे, नसलं आमंत्रण म्हणून काय झालं, माझ्या पित्याच्या घरी मला आमंत्रणाची काय गरज आहे. मग विचार करते आपल्याला आमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजे. आणि मग मात्र सती माता भगवान शिवांजवळ जाते. गेल्यानंतर भगवान शिवांजवळ बसते आणि बसल्यानंतर आपल्या भगवान शिवांना विचारते, प्रभू, तुमच्या सासरवाडीला मोठ्या यज्ञाचं आयोजन केले. ती म्हणत नाही माझ्या पित्याच्या घरी केले. विचार करते आपल्या पतीला थोडा मानपान द्यावा. मग म्हणते तुमच्या सासरवाडीला फार मोठ्या यज्ञाचं आयोजन केले आणि आपल्याला जावं लागेल. भगवान शिव म्हणतात, हे बघ सती, ज्या ठिकाणी आपल्याला आमंत्रण नाही ना त्या ठिकाणी जाऊ नये. आमंत्रण नसताना जर त्या ठिकाणी गेले ना अनिष्ट होतं म्हणे, काहीतरी अनुचित घडतं म्हणे. आमंत्रण नसेल त्या ठिकाणी जाऊ नये, आमंत्रण नसेल त्या ठिकाणी जाऊ नये असं म्हटल्यानंतर सती म्हणते, असं कसं म्हणे प्रभू, अहो माझ्या पित्याच्या घरी यज्ञ होतोय आणि माझ्या पित्याच्या घरी यज्ञ होतोय तर आपण गेलं पाहिजे. अहो मी मुलगी आहे त्यांची, मला कशाचं आलंय त्या ठिकाणी मानपान देणं. अहो माझ्या पित्याच्या घरी काय मानपानाची गरज आहे, आमंत्रण नसलं तरी सुद्धा मला त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे. आणि मग मात्र महाराज भगवान भोले बाबा म्हणतात, हे बघ सती, मी काय तुला म्हंटलो नाही जाऊ नको म्हणून, तुला जायचं तर जा ना, मी कधी अडवलं तुला, पण मी काही येणार नाही, मला आमंत्रण नाही, मी येणार नाही. सती माता आज तयार होते आपल्या पित्याच्या घरी जाण्यासाठी. दक्षानं यज्ञासाठी त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. यज्ञाजवळ दक्ष बसलेले आहेत. दक्ष महाराज यज्ञाजवळ बसलेले आहेत. आणि मग मात्र या ठिकाणी सती माता जायला निघते. भगवान भोले बाबा नंदीला सांगतात, नंदी, सतीला घेऊन तिच्या पतीच्या पित्याच्या घरी जा म्हणे. आज नंदी भगवान सतीला घेऊन, सती मातेला घेऊन दक्षाच्या यज्ञामध्ये जाण्यासाठी निघतायत. ज्या वेळेला महाराज नंदी भगवान सती मातेला घेऊन दक्षाच्या यज्ञामध्ये जातात, नंदी भगवान बाहेरच उभे राहतात. का आमंत्रण नाही आपल्याला, आपण शिवगण आहोत. पण सती त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज दक्ष महाराज इकडे या, इकडून उभे राहा तुम्ही. सती ज्या वेळेला जाते महाराज, गेल्यानंतर पाहते सगळे तिच्याकडे असे आश्चर्य नजरेने पाहतात की हिला आमंत्रण नाही सतीला, ही आली कशी. पण ज्या वेळेला सती मातेच्या आईचं लक्ष सतीकडे जातं त्यावेळेला सती मातेची आई धावत धावत येते आणि आपल्या मुलीला आलिंगन देते. आणि आलिंगन देऊन विचारते, सती, अगं किती दिवस झाले तुला पाहिलं नाही. आईचं अंतकरण आहे महाराज, कुणी विचारू अथवा न विचारू, पण आई विचारल्याशिवाय राहत नाही. आज सती ज्या वेळेला जाते त्यावेळेला सतीला कुणीच भेटत नाही, ना बहीण भेटते ना त्या ठिकाणी असणारा स्वतःचा बाप तिच्याकडे येतो तिची विचारपूस करायला. पण आज आई विचारते, सती कस काय न केलं. पण आज पहा, बोलत असताना सतीची आई आहे ती सतीला म्हणते, सती अगं फार लांबून आले, कारण सतीच्या आईलाही माहिती आहे की आम्ही मुद्दाम भगवान शिवांना त्या ठिकाणी आमंत्रण दिलेलं नाही, तरीही सती आले. पण दक्षानं तिचा अपमान त्या ठिकाणी करू नये म्हणून काय म्हणते पहा. सतीची आई म्हणते, सती अगं फार दुरून आली, थकली असशील ना, चल म्हणे आतमध्ये आराम कर. आज सती प्रश्न करते, म्हणते, आई आज तुम्हाला विचारलं नाही एकटीच आली म्हणून, भगवान शिव का माझ्या सोबत नाहीत असा प्रश्न तुम्हाला केला नाही म्हणे. का असं केलं म्हणे, का माझ्या पतीबद्दल विचारलं नाही. अशी कोणती आई आहे
की ती आपल्या मुलीच्या पतीचं जावयाचं त्या ठिकाणी कुशल मंगल विचारणार नाही? आज तू तुझ्या जावयाबद्दल मला विचारलं नाही, कशामुळं? आज त्या ठिकाणी सतीची आई थोडीशी लांब होते लगेच. का? दक्ष तिच्याकडे रागाने पाहतोय. दक्षाकडे ज्या वेळेला सतीची आई पाहते त्यावेळेला ती विचार करायला लागते, हिला आमंत्रण नाही, आमंत्रण नसताना आली. सगळे देवी देवता आश्चर्याने पाहतात. सती आता आई जवळ निघते आणि दक्षाकडे जायला निघते. ज्या वेळेला दक्षाकडे जायला निघते महाराज, दक्षाजवळ गेल्यानंतर आपल्या पित्याला प्रश्न करते. बाबा, आवाज दिल्यानंतर महाराज दक्ष काय तिच्याकडे पाहायलाही तयार नाही, तिला बोलायलाही तयार नाही. सती विचारते, बाबा एवढ्या मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं, मला बोलावलं नाही, माझ्या पतीला बोलावलं नाही, निमंत्रण दिलं नाही. दक्ष म्हणायला लागला, अरे तुला तरी कुठं आमंत्रण होतं, कशाला आली म्हणे? ज्यांना आमंत्रण नाही त्यांनी यायचंच नाही म्हणे. मी शिवाला आमंत्रण दिलं नव्हतं म्हणे आणि शिवाला आमंत्रण दिलं नाही तरीही तू आली, बरोबर आहे म्हणे. त्याला कुठं राहण्याची, त्याला कुठं व्यवहार ज्ञान आहे म्हणे, स्मशानात राहतो. पाठवलं असेल स्वतःच्या पत्नीला यज्ञामध्ये बिना आमंत्रणाचं सहभागी व्हायला. आलीस या ठिकाणी म्हणे, मला माहिती यज्ञामध्ये दक्षिणा मिळावी म्हणून आली अशी, आणि त्यानं पाठवलं असेल तुला, त्याला कळत नाही आपल्याला आमंत्रण नाही, आपल्या पत्नीला कसं पाठवावं म्हणून. आज सतीच्या अंतःकरणाला एवढा त्रास होतो महाराज. सती विचार करते, माझा एवढा देवतुल्य असणारा पती आणि एवढ्या देवी देवतांसमोर माझ्या पतीचा एवढा अपमान माझा बाप करतोय. सती म्हणायला लागली, सती माता म्हणते, हे बघा प्रजापती, आज फार ऐकून घेतलं, माझ्या पतीबद्दल एवढे अपशब्द बोललेले मी ऐकून घेतले, एवढ्या लोकांसमोर एवढे अपशब्द माझ्या पतीसाठी तुम्ही काढले. मी आतापर्यंत प्रत्येक गोष्ट तुमची ऐकून घ्यायला तयार होते, पण माझ्या पतीचा जर अपमान होत असेल तर तो अपमान मी कधीच सहन करणार नाही. आज तुम्ही या ठिकाणी एवढा यज्ञ करताय ना, या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक कणाकणामध्ये माझ्या पतीचं वास्तव्य आहे, प्रत्येक कणाकणामध्ये शिव परमात्मा आहे. आज जर मी काही चुकीचं बोलत असेल, या ठिकाणी ब्रह्मा उभे आहेत, विष्णू उभे आहेत, का ते मला थांबवत नाहीत? आज जर माझं काही चुकत असतं तर मला सगळ्यांनी थांबवलं असतं. आज मी तुम्हाला सांगते, सगळ्यांना सांगते, ज्यांनी ज्यांनी माझ्या पतीचा अपमान केला आणि ज्यांनी ज्यांनी भगवान शिवाचा होणारा अपमान आपल्या डोळ्यांनी पाहिला, खाली मान घालून उभे राहिले, त्या प्रत्येकाला या पापाचा भोग भोगावा लागेल. या कर्माचं फळ निश्चित रूपाने त्यांना भोगावं लागेल. दक्ष म्हणायला लागले, सती जास्त बोलू नको म्हणे, फार बोलते म्हणे, तुला आमंत्रण नव्हतं तरीही या ठिकाणी आलीस, तुला यायचंच कुणी सांगितलं होतं? तुझ्या पतीने एवढा मोठा माझा अपमान केला, तो अपमान मी कसा सहन करणार म्हणे. एवढ्या मोठ्या सभेमध्ये सगळेजण उठून उभे राहिले आणि माझा जावईच त्या ठिकाणी माझ्या स्वागतासाठी उभा राहिला नाही. आज सती म्हणायला लागली, बाबा प्रजापती, तुमच्या मनामध्ये माझ्या पतीविषयी एवढं विष असेल असं वाटलं नव्हतं म्हणे. आज मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगते म्हणे, कारण सती मातेच्या मनामध्ये विचार येतो, आज जर मी असं वापस गेले, माझ्या पतीचा झालेला अपमान जर पाहिला तर कोणत्या तोंडाने मी माझ्या पती समोर जाऊ आणि कसं मी माझ्या पती समोर गेल्यानंतर माझ्या पतीला काय उत्तर देऊ की कसा सन्मान झाला तुझा यज्ञामध्ये. सतीनं विचार केलं, ज्या वेळेला जाईल ना, गेल्यानंतर भगवान शिव परमात्मा माझे पती मला दाक्षायणी म्हणून आवाज देतील. दाक्षायणी गेली होती ना यज्ञामध्ये, आवाज देतील, पण आज मला दक्षाची पुत्री म्हणून जिवंत राहायचं नाही. आज सती माता म्हणते, हे जे काही तुम्ही केलंय ह्या कर्माचा फळ प्रत्येकाला भोगावं लागेल. आज सती त्या ठिकाणी महाराज विचार करते आणि दक्षाला सांगते, हे पहा प्रजापती, हा जो देह दिलाय ना, हा देह, आणि ज्यामुळं या देहामुळं मी तुमची मुलगी आहे, पण आज मी तुम्हाला सांगते, आजपासून मी तुमची पुत्री नाही, आजपासून मी दक्षाची पुत्री नाही. मला कुणीही दक्षाची पुत्री म्हणून हाक मारायचा नाही, हा अधिकार आज मी तुमच्याकडून काढून घेते.
आज दक्षाची पुत्री म्हणून मला जिवंत हे राहायचं नाही. तुम्ही जो देह दिलाय हा देह आजच मी अग्नीमध्ये जाळून भस्म करेन. आणि मग मात्र या सतीनं त्या अग्निकुंडामध्ये प्रवेश केला महाराज. आणि यज्ञ कुंडामध्ये प्रवेश केल्यानंतर अग्नीला त्या ठिकाणी अग्नी भगवंताची स्तुती केली, बोलावलं. अग्नी भगवंताला सांगितलं, अग्नी भगवंत आज तुम्ही तुमच्यामध्ये मला सामावून घ्या. आणि आज जशी सतीनं प्रार्थना केली त्या क्षणी अग्नी भगवंत प्रकट झाले आणि आज सती मातेनं आपला देह त्या अग्नीमध्ये भस्म करून घेतला. ज्या वेळेला सती अग्नीमध्ये देह भस्म करून घ्यायला लागली त्यावेळेला समस्त देवी देवता एकमेकांकडे पाहायला लागले. सगळे सती मातेची आई आहे ते आक्रोश करायला लागले. महाराज इकडं बाहेर उभा असणारा नंदी विचार करतोय की सती माता एवढ्या वेळ झाली घरात गेलेली, आतमध्ये गेलेली, यज्ञामध्ये गेलेली, पण अजूनही सती बाहेर आली नाही, माता बाहेर आली नाही. काही वाईट तर घडलं नसेल ना. आज ज्या वेळेला नंदी भगवान जातात आणि गेल्यानंतर यज्ञामध्ये गेल्यानंतर पाहताय की सती मातेने आपला देह त्या ठिकाणी अग्नीमध्ये जाळून भस्म करून घेतलाय. नंदी भगवान धावत धावत त्या ठिकाणी महाराज भगवान शिव परमात्म्याजवळ येतात. आल्यानंतर भगवान शिव परमात्म्यासमोर जाऊन उभे राहत आहेत, हात जोडून रडत आहे, डोळ्यातून अश्रू त्या ठिकाणी वाहत आहेत. आणि आज भगवान भोले बाबांना सुद्धा अशी अनुभूती होते की आज काहीतरी अनुचित घडणार आहे, सतीनं जाळून भस्म करून घेतले अशी अनुभूती होते. पण त्यांना वाटतं हा माझ्या मनाचा भ्रम असेल. ज्या वेळेला नंदी जातात आणि गेल्यानंतर हात जोडून उभे आहे, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, त्यावेळेला मात्र भगवान भोले बाबा विचारतायत, नंदी अरे काय झालं रडायला, कशासाठी रडत आहेस? आज नंदी भगवान सांगायला लागतात, प्रभू आज त्या यज्ञामध्ये सती मातेने सगळ्यांना सांगितलं की दक्षाची पुत्री म्हणून जिवंत राहणार नाही. तुमचा झालेला अपमान सती मातेला सहन झाला नाही. आणि सती मातेना भगवान शिव म्हणतात, अरे नंदी बोल ना, काय झालं? असा अर्ध बोलू नको म्हणे, मला सांग काय झालंय. नंदी भगवान म्हणतात, प्रभू आपली सती माता कायमस्वरूपी तुमच्यामध्ये लीन झाली, आपली सती माता राहिली नाही. भगवान शिव ज्या वेळेला ऐकतात रागाने उभे राहतात महाराज, आपली जटा घेतात आणि जटा खाली आपडतात. जशी जटा त्या ठिकाणी खाली आपडतात भगवान शिव परमात्मा वीरभद्र भगवंताला प्रकट करतायत आणि सांगतायत की जा आणि यज्ञाचा विध्वंस करा. भगवान शिव परमात्मा जसं सांगतायत महाराज, गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शिव परमात्म्यानं वीरभद्राला उत्पन्न केलं, वीरभद्र केले, गेल्यानंतर सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला, दक्षाचं शिर उडवलं. सगळे देवी देवता भगवान शिव परमात्म्याजवळ जातात आणि सांगतात, प्रभू एवढ्या मोठ्या यज्ञाचा विध्वंस झाला, आम्हाला वाचवा म्हणे, वाचवा. कारण वीरभद्र सगळ्या देवतांना सुद्धा हाणत मारत होते महाराज. कुणाचा हात मोडलाय, कुणाचा पाय मोडलाय, सगळे भगवान शिवांजवळ जात आहेत आणि विनंती करतात, प्रभू आमच्याकडून चुकी झाली, आम्हाला क्षमा करा. तुम्ही ज्या ठिकाणी नव्हता त्या यज्ञामध्ये आम्ही गेलो आणि त्या यज्ञामध्ये गेल्यानंतर तुमचा अपमान त्या ठिकाणी केला. आज भगवान शिवांना ज्या वेळेला विनंती करतायत, भगवान शिवांना सांगतायत की प्रभू तुम्ही त्या ठिकाणी यज्ञामध्ये जा. पण भगवान शिव परमात्मा ज्या वेळेला अगोदर सती मातेजवळ येतात महाराज, सती मातेजवळ आल्यानंतर सती मातेची अवस्था पाहतायत. सतीला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने आपल्या मांडीवरती घेतलेलं आहे आणि ज्या वेळेला मांडीवरती घेतलं भगवान शिव परमात्म्यानं, भगवान शिव परमात्म्याला महाराज एवढं अंतकरण दाटून आलंय. आज माझ्या सतीनं माझ्यासाठी स्वतःच्या प्राणाचाही विचार केला नाही, प्राणाचा देखील त्याग केला या सतीनं. भगवान शिव परमात्म्यानं सती मातेला आपल्या हातावरती घेतलं आणि तांडव नृत्य करायला लागले. तांडव नृत्य करत असताना महाराज भगवान पार्वती मातेचे अनेक शरीराचे तुकडे आहेत, अनेक ठिकाणी पडले आणि अनेक ठिकाणी पडल्यानंतर त्या ठिकाणी अनेक शक्तीपीठ तयार झाले. आज भगवान शिव परमात्मा त्या ठिकाणी तांडव करायला लागतात. सगळे देवी देवता घाबरलेले आहेत आणि घाबरल्यानंतर महाराज त्या ठिकाणी
देवी देवता येतात महाराज. सगळे देवी देवता भगवान शिवांचा क्रोध शांत व्हावा म्हणून त्या ठिकाणी विनंती करतात. आणि आज देवी देवता म्हणतात की प्रभू आता त्या ठिकाणी तुम्ही त्या यज्ञामध्ये चलावं. त्या यज्ञाचा जो विध्वंस झालेला आहे तो यज्ञ असा अपूर्ण ठेवून चालणार नाही. तो यज्ञ आपण पूर्ण केला पाहिजे. आणि मग मात्र पहा सती मातेनं प्राणाचा त्याग करत असताना भगवान शिवांना एक प्रार्थना केली होती, प्रभू तुम्ही जन्मोजन्मी मला पती स्वरूपाने मिळावी. आणि भगवान शिवांना ही माहिती आहे, कारण भगवान शिव परमात्मा आणि सती माता हे प्रत्येक जन्मामध्ये सोबत आहेत महाराज. आज त्या ठिकाणी विनंती केली, भगवान शिवांना यज्ञामध्ये घेऊन जातात. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शिव परमात्मा ज्याप्रमाणे नंदीनं श्राप दिला होता महाराज की दक्ष तुला बकऱ्याचं शिर बसवलं जाईल, आज भगवान शिव परमात्मा दक्षाला बकऱ्याचं शिर बसवतायत. दक्ष त्या ठिकाणी हात जोडतात आणि हात जोडून भगवान शिवांना म्हणतायत की प्रभू आज खरंच मला माझ्याकडून अपराध घडला. मी तुमचा अपमान करायला नको होता. माझ्याकडून हा जो अपराध घडलाय त्याबद्दल मला क्षमा करा. मी जो तुमच्यामध्ये आणि भगवान नारायणामध्ये जो भेद केला हा यापुढे कुणीही करू नये. कारण हरी हरा भेद नाही नका करू वाद, एका एकीचे हृदयी गोडी साखरेची ठाई, भेद कासे नाड एक वेलांटीचा आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. सांगितलं हरी हरा भेद नाही नका करू वाद. हर श्रेष्ठ आहे किंवा हरी श्रेष्ठ आहे, नारायण श्रेष्ठ आहेत किंवा शिव श्रेष्ठ आहे असं कुणीच म्हणायचं नाही. कारण नारायण आणि भगवान शिव परमात्मा एकच आहेत. कारण एकमेकाचे हृदय गोडी साखरेची ठाई, भेद कासी नाड म्हणजे काय, हरी आणि हर यामध्ये फक्त वेलांटीचं अंतर आहे, बरोबर की नाही. बाकी सगळं सेम आहे. आणि त्यानंतर सांगितलं जसं एक शरीर असतं त्याचं एक असतं डावं अंग आणि एक असतं उजवं अंग, त्याप्रमाणे भगवान शिव आणि हरी यांचं एक स्वरूप आहे. डावं अंग एक आहे आणि एक उजवं अंग आहे. असे भगवान शिव परमात्मा आज दक्षाचं त्या ठिकाणी क्षमा करतात आणि आज संपूर्ण यज्ञ त्या ठिकाणी पुन्हा पूर्ण करतात. आणि यज्ञ पूर्ण केल्यानंतर सगळे देवी देवता भगवान शिव परमात्म्याच्या नामाचा जयघोष करतात. बोलिए भक्तवत्सल भगवान की जय. नमः पार्वते हर हर. शिव परमात्म्याचा अपमान केल्यामुळे दक्षानं सती मातेनं आपल्या प्राणाचा त्याग केला. पण सती मातेनं प्राण करता क्षणी